घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. ऋषिकेश जानकीचा हात पकडतो तेव्हा ऐश्वर्याला अतिशय राग येतो आणि ती सर्वांच्या समोर ऋषिकेश ओरडून बोलतो, हे काय ऋषिकेश, परस्त्रीचा हात का पकडत आहात? तुम्ही विसरलात वाटतं, आपल्या दोघांचे लग्न होणार आहे आणि जानकी ही तुमच्यासाठी एक परस्त्रीच आहे. आणि तेव्हा जानकीला देखील अतिशय वाईट वाटते. त्यानंतर आपण पाहतो ऋषिकेश आणि ऐश्वर्या मेहंदीचा कार्यक्रम असतो आणि ऐश्वर्या ही सर्वांसमोर बोलते, आज माझ्या हातावर कोणीही मेहंदी काढणार नाही. फक्त एकच व्यक्ती माझ्या हातावर मेहंदी काढेल, ती म्हणजे जानकी. आणि तेव्हा सर्व महिला या जानकीला ऐश्वर्याच्या जवळ घेऊन येतात आणि ऐश्वर्या देखील जानकीचा हात पकडून तिला आपल्या पायाजवळ बसवते आणि बोलते, जानकी, आता तुला फक्त माझ्या हातावर मेहंदीच काढायची, नाहीतर माझ्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव देखील काढायचं आहे. ऋषिकेश आणि तेव्हा जानकीला अतिशय वाईट वाटते व ती नाविलाजाने ऐश्वर्याच्या हातावर मेहंदी काढून लागते. तेव्हा दरवाजात आवाज येतो, थांबा, बस करा आता हे नाटक. सर्वजण आश्चर्यचकित होऊन दरवाजाकडे पाहू लागतात. तर तिकडं त्या ठिकाणी नानासाहेब आलेले असतात. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये नानासाहेब हे जानकी, ऋषिकेश, सौमित्र व अवंतिका यांचे नाटक बंद करणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.